आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज। हिंगोली जिल्ह्यातील हादरवून टाकणारी घटना घडली असून त्या गुन्ह्याचा काही तासातच पोलीस अधीक्षकांनी लावला छडा। हिंगोली जिल्ह्यातील बासंबा पोलीस स्टेशन अंतर्गत सख्या आईचा, वडिलांचा व सख्या भावाचा खून करून अपघाताचा बनाव करणाऱ्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत। दिनांक 11/1/2024 रोजी बासंबा पोलीस स्टेशन येथे माहिती प्राप्त होताच दिग्रसवाणी गावाजवळ रोडच्या बाजूला खड्ड्यामध्ये मोटरसायकलचा अपघात होऊन एक महिला, 2 पुरुष मृत अवस्थेत पडले आहेत अशी माहिती प्राप्त होताच बासंबा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास चवळी व त्याचे पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर मृताची ओळख पटली। कुंडलिक श्रीपती जाधव वय 70 वर्ष, कलावती कुंडलिक जाधव 60 वर्ष, आकाश कुंडलिक जाधव 27 वर्ष, तिन्ही राहणार दिग्रसवाणी येथील असल्याचे स्पष्ट झाले असून तिघांचाही मृत्यू झाला असावा असे वाटत होते। पोलिसांनी तिन्ही बॉडी ताब्यात घेऊन स्वच्छ धन करून पुढील कायदेशीर कारवाई करण्याचे चक्र फिरवले। पोलिसांच्या चाणक्य नजरेपुढे सदरचा अपघाताबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत होते। तसेच अपघाताबाबत माहिती देणारा दुसरा मुलगा नाम महेंद्र कुंडलिक जाधव वय 32 वर्ष, वडील व छोटा भाऊ रात्री शिरसम येथे हॉस्पिटलला जात असताना अपघात झाला असावा अशा प्रकारची खोटी माहिती पोलिसांना देत होता। पोलिसांनी त्याच्या सांगण्यावर सुद्धा संशय येत होता, परंतु तो अधिक सविस्तर माहिती देत नसल्याचे पोलिसांना संशय येताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली। 10/1/2024 रोजी दुपारी आईला सुद्धा झोपेच्या गोळ्या देऊन स्वतःच्या शेतात नेऊन डोक्यात राग घालून खून करून बावडी परत रोड लगत त्याच ठिकाणी नेऊन टाकल्याचे सांगितले। परत घरी येऊन मध्यरात्री वडिलांना सुद्धा झोपेच्या गोळ्या देऊन डोक्यात लोखंडी रॉड घालून बावडी स्वतःच्या मोटरसायकलने रोड लगत नाल्यात भावाच्या व आईच्या बॉडीजवळ मोटरसायकलसह टाकल्याचे सांगितले। तसेच कोणालाही संशय येऊ नये म्हणून मोटरसायकलचे हेडलाईट फोडून अपघाताचा बनाव केल्याचे सांगितले। आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन बासंबा येथे 302, 323, 504, 506, 201 असे गुन्हे दाखल झाले आहेत। आरोपी महेंद्र कुंडलिक जाधव याच्यावर झालेले आरोपी ताब्यात घेण्यात आले आहेत। सदरच्या कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगोली शहर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास चवळी, बासंबा पोलीस स्टेशन, शिवसाम घेवारे, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस उपनिरीक्षक गुलाब खरात, पोलीस आमदार नानाराव फुले, बाबाराव धाबे, राहुल तडसे, उमर शेख, राजू ठाकूर, नितीन गोरे, आकाश टापरे, नरेंद्र साळवे, प्रशांत वाघमारे यांनी मोलाची कामगिरी केल्याचे दिसून येत आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट परशुराम जाधव, हिंगोली जिल्हा प्रतिनिधी परशुराम जाधव। दिनांक 11/1/2024 रोजी दिग्रसवाणी शिवारात एका ठिकाणी 3 डेड बॉड्या मिळालेल्या होत्या। पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली। भेट दिल्यानंतर पोलिसांना त्यांच्या मृत्यूबाबत संशय आला, कारण तिघांच्या डोक्यावर सेम एकाच लोकेशनला जखमा होतात आणि पोलिसांनी मग त्याचा तपास सुरू केला। PM झाल्यानंतर डॉक्टरकडे चर्चा केल्यानंतर काही गोष्टी त्याच्यावरून आम्ही त्यांच्या नातेवाईकांना बोलावून विचारपूस केली असता त्या डेड बॉड्या एक कुंडलिक श्रीपती जाधव वय 70, कलावती कुंडलिक जाधव व आकाश कुंडलिक जाधव यांचे असल्याचे निष्पन्न आले। सविस्तर आम्ही जेव्हा तपास केला तेव्हा तपास निष्पन्न आला की यांचा जो मुलगा होता कुंडलिक जाधवचा, त्यांचा मुलगा होता महेंद्र जाधव, त्याच्या वडिलांसगत वादातून महेंद्र जाधव याने त्यांचा खून केले व त्या डेड बॉड्या त्या सदर ठिकाणी शिफ्ट केलेल्या आहे। ह्या शिफ्ट करत असताना त्यांना त्यापूर्वी जवळपास दिवाळीच्या आसपास त्यांनी दृश्यम पिक्चर 5 वेळा बघितला, तसंच क्राईम पेट्रोल वगैरे सारखे सिरीज बघितले, त्यातून त्याला आयडिया सुचलेल्या होत्या। दिवाळीच्या आसपाससुद्धा त्यांना त्याच्या आईला मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यावेळेस त्याचा भाऊ मदतीला आल्याने